आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी आज सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सदस्यांनी व विभाग प्रमुखांनी आढावा घेतला। यावेळी मराठा बांधवांनी 1967च्या पूर्वी असलेली शाळेचा दाखला, खासरा प्रमाणपत्र, निर्गम उतारा, वंशावळी आदी पुरावे समितीसमोर सादर केलेत। परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यातील मराठा बांधवांनी 100 वर्षे जुने खरेदी खतं, गॅझेट, हैदराबाद संस्थानानं प्रसिद्ध केलेली शासकीय कागदपत्र, 1925 मधील नोंदी असलेल्या त्यांच्या आजोबा पंजोबाचे नाव व त्यावर कुणबी असल्याच्या उल्लेखाचा मराठी, उर्दू व मोडी भाषेतील काही दस्तावेजांचा पुरावा सादर केला। परभणी जिल्ह्याचा भाग पूर्वी निजामकालीन असल्यानं हैदराबाद जनगणना, निजामकालीन अभिलेखे हे उर्दू शिक्षकांकडून, जाणकार व्यक्तींकडून समजून घेण्यात येणार आहेत। पूर्वीच्या काळातील रेल्वे स्टेशन, पोलीस ठाणे, सैनिक कल्याण, जुन्या जिल्हा परिषदेच्या मल्टीपर्पज स्कूल येथील अधिकाधिक कागदपत्र गोळा करण्यात आली आहेत। यावेळी नारायण चट्टे, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर जोगदंड, सुभाष जाधव, तुकाराम फिसफिसे, अमृत शिंदे, पंढरीनाथ शिंदे, बालासाहेब रोडगे आदींसह मोठ्या संख्येनं नागरिकांनी पुरावे सादर केले आहेत। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी राज्य शासनानं गठीत केलेल्या समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। यावेळी समितीनं जात नोंदी संबंधी पुराव्याचा आढावा घेतला। बैठकीला समितीचे सदस्य तथा विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रागसुधा आर, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे, विभागीय उपायुक्त जगदीश मनियार, विभागीय उपायुक्त शिवाजी शिंदे, समिती कक्षाचे उपसचिव विजय पवार, समितीचे सदस्य ॲडव्होकेट अभिजित पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। ग्रामीण भागातील नागरिकांचं कौशल्य विकसित करून स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधीसाठी ते पात्र ठरावेत, यासाठी जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं। कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र यानुसार राज्यातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा आजच्या कार्यक्रमामध्ये समावेश आहे। परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण इथं पार पडलेल्या ऑनलाईन कार्यक्रमाला विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, विभागीय उपायुक्त जगदीश मनियार, शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, दत्तू शेवाळे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, तहसीलदार संदीप राजापुरे, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत खंदारे, गटविकास अधिकारी दीपा बापट, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर, सरपंच सुशीला बोराडे आदींची उपस्थिती होती। पद्मावती साडी डेपो, असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। परभणी तालुक्यातल्या बोरवंड येथील गंगाधर सोपान खुपसे आणि हरिश्चंद्र खुपसे यांनी जवळपास 100 वर्षे जुने मराठी, उर्दू व मोडी भाषेतील पुरावे सोबत आणले। अतिशय जीर्ण झालेली खरेदी खतं, कुळ, पुस्तिका, नोंदवह्या, वंशावळी आदी महत्त्वपूर्ण कागदपत्रे यामध्ये होती। ही सर्व कागदपत्र समितीसमोर सादर केलीत। या समितीच्या समोर 87 पानाचे पुरावे त्यांनी सादर केले आहेत, तर आणखी 2 थैल्या भरतील एवढे कागदपत्र घरी असल्याची माहिती गंगाधर खुपसे यांनी दिली आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी।
परभणी शहरालगत असलेल्या खानापूर नगर पिंगळी रोडवरील विद्युत तारांची उंची कमी झालेली असून मोठं वाहन आलं तर त्याला या तारांचा स्पर्श होतोय. असाच प्रकार आज सायंकाळच्या सुमारास घडला असून खानापूर नगर पिंगळी रोडवर एका ट्रक ट्रेलर जात असताना त्याला तारांचा स्पर्श झाला. यामुळे तारांमध्ये स्पार्किंग झाली व ठिणग्या मोठ्या प्रमाणात उडाल्याचं दिसून आलं. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रेलरला थांबवण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. वीज वितरण कंपनीला वारंवार तक्रारी विनंत्या करूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. सेलू नगरपालिकेत बालवाडी सेविका या पदावर असलेल्या फिर्यादीच्या आई मयत झाल्या. त्यांच्या पश्चात सेवा पुस्तकाची पडताळणी करून वारसाला लाभ देण्यासाठी लेखापरीक्षा लिपिक संतोष साखरे याच्याकडे ती दाखल केली होती. मात्र त्यात त्रुटी असल्याचं सांगत काम लवकर करण्यासाठी 5,000 रुपये अधिकारी बुरकुले यांना व 1,000 रुपये मला द्यावे लागतील असं म्हणून 6,000च्या लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाईमध्ये साखरे यांनी लाचेची 4,000 रुपये रक्कम टेबलावरील फाईलमध्ये ठेवण्यास सांगून तक्रारदार याच्याकडून लाच स्वीकारली. यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. सोनपेठ शहरातील विविध प्रभागातील काही भागात नगर परिषदेच्या अंतर्गत साफसफाई होत नसल्यानं आजाराला कारणीभूत ठरत असलेल्या कचऱ्याला हार घालून स्वच्छ शहर सुंदर सोनपेठ नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या व नगर परिषदेच्या कामाचे शहरातील युवकांनी कचऱ्याला पुष्पहार घालून आगळं वेगळं स्वागत केलंय. तथागत गौतम नगर परिसर ते भीमगड येथील नागरिकांच्या वतीनं सोनपेठ नगर परिषदेचा हा अनोखा उपक्रम घेतला आहे. यामध्ये शहरातील साफसफाई व स्वच्छतेचा नारा हा फक्त कागदावर आहे काय असा प्रश्न नागरिकांना पडतोय. गौतम नगर चौकात अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. 10 दिवसाच्या आत साफ करा अन्यथा मुख्याधिकारी व नगरपालिकेच्या कार्यालयात आणून कचरा टाकणार असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलं. यावेळी आशिष मुंडे, अशोक रंजवे, महादू खंदारे, नरेश मुंडे, लखन कांबळे, मुंजा कांबळे, सेनाजी तिरमले, बाळू तिरमले आदींची उपस्थिती होती. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. हिंगोली जिल्ह्यातल्या शिरडशहापूर इथं नवरात्र दुर्गा महोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलंय. भागवताला 16 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली असून त्याची समाप्ती 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 21 ऑक्टोबर रोजी श्री गुरु 108 गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांचं आशीर्वचन होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी हरिभक्त परायण शेतकरी पुत्र प्रकाश महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहांतर्गत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन गावकरी मंडळीच्या वतीनं करण्यात आलंय. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. परभणी शहरातल्या शगुन कलेक्शन या कपड्यांच्या दुकानातून जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडून रमजान ईद निमित्तानं गोरगरिबांना ड्रेस वाटप करायचे आहे तसंच आर्थिक मदत म्हणून पैशांचे वाटप करायचे आहे असं सांगून दुकानदारास 2,10,000 रुपयांना लुबाडणाऱ्या आरोपीला परभणी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचं नाव शेख बाबू उर्फ बाबू मिया शेख छोटू मिया असं आहे. 27 एप्रिल 2023 रोजी शगुन कलेक्शन या दुकानामध्ये आरोपी शेख बाबू यानं स्वतः जिल्हाधिकारी यांचा पीए आहे असं सांगून दुकानदाराची भेट घेतली. तसंच सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं रमजान ईद निमित्त गोरगरीब नागरिकांना पैसे व कपड्याचं वाटप करणार आहे. त्याकरिता आपण 2,10,000 रुपये नगदी व सॅम्पल कपडे घेऊन चला. आम्ही पैसे व कपड्याचे बिल तुम्हाला देऊ असं सांगून दुकानदारासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आला आणि तेथून पैसे घेऊन पसार झाला. या प्रकरणी नारळपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या गुन्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं हा आरोपी अटक असल्याची माहिती मिळाली. त्यावरून 17 ऑक्टोबर रोजी चिखली पोलिसांकडून त्याला ताब्यात घेऊन परभणीच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे राज्य दौऱ्याअंतर्गत परभणी इथं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी निवास इथं बैठक संपन्न झाली. यावेळी ओबीसीच्या विविध प्रश्नांसंबंधी चर्चा करून संघटन स्थितीचा आढावा घेण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नेमणुका करताना ओबीसी मधील सर्व जात घटकांना सामावून घेतलं जाईल याची यावेळी शाश्वती देण्यात आली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी मार्गदर्शन केलं. तर यावेळी दत्ता मांदळे, कृष्णा कटारे, हरिहर वंजे, श्याम रासवे, आशिष हरकळ, लक्ष्मण सोगे, धोंडीराम सातवणे, साहेब जाधव आदींची उपस्थिती होती. सोनी सन्स कलेक्शन वसमत रोड परभणी.
परभणी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पालम तालुक्यातील सदस्यांचा आज 19 ऑक्टोबर रोजी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। याच बैठकीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली। तर नानासाहेब भेंडेकर यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। यावेळी शिवप्रसाद वावळे, शेख इस्माईल, शेख इम्रान, काशीबाई पाटील, सिद्धेश्वर फड, अनिल पुरनाळे, शिल्पा शिवणकर, शेख इसरार, जानकीराम चिमनगुंडे, संदीप फड, सुमेध वाघमारे, प्रकाश बोराडे, भारत घनसावंत आदींची उपस्थिती होती। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। जिल्हाभरात सर्वदूर सोयाबीनच्या काढणीला सुरुवात झाली आहे। अपुरा व अनियमित पावसामुळे यावर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट दिसून येते। या जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचं क्षेत्र मोठं आहे। नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळाले आहेत। त्यामुळं यावर्षी सोयाबीनच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे। यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड झालेली असली तरी दुर्दैवानं पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे सोयाबीनच्या उतार्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। धर्मापूर येथील दुर्गामाता इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथं आज करिअर गायडन्स या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेला उपाध्यक्ष कपिल देशमुख यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी नागेश कौसडीकर, महेश मराठे, साक्षी संजय देशमुख, प्राचार्य डॉक्टर समीर शेख आदींची उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि अन्य विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। अखिल भारतीय जीवा सेनेची जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा इथं शाखा स्थापन करण्यात आली असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत सन्मानित करण्यात आले। यावेळी अंबादास खाडे, माऊली भाले, रामजी सूर्यवंशी, रामेश्वर सवने, सुनील वायगुडे, बाळासाहेब खाडे, गजानन खाडे, केशव खाडे, मुकुंद खाडे, अमोल खाडे, ज्ञानेश्वर खाडे, अक्षय खाडे आदींची उपस्थिती होती। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाला केंद्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागानं स्टार कॉलेजमधून योजना मंजूर केली आहे। अशा मंजुरीचं पत्र महाविद्यालयाला मंगळवारी प्राप्त झाले। चालू शैक्षणिक वर्ष ते 2026 पर्यंत सलग 3 वर्षासाठी या योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या वतीनं विज्ञान शाखेतील अत्याधुनिक प्रयोगशाळा, पाठ्यक्रमपूरक साधनसामग्री, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती व रंगत होण्यास सह प्राध्यापकांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यावर्षी महाराष्ट्रातील केवळ 3 महाविद्यालयांना आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकमेव या महाविद्यालयाला ही योजना मंजूर करण्यात आली आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। मानवत तिथल्या तापडिया लॉजवर तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या 10 जणांसह लॉज मॅनेजरवर मानवत पोलिसांनी कारवाई केली। ही कारवाई 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता सुमारास करण्यात आली आहे। तापडिया लॉजच्या रूम नंबर 9 मध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। प्रत्यक्ष जागेवर गेले असता तिथं 10 जण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं। त्यांच्याकडे जुगाराचं साहित्य, मोबाईल व नगदी असा 38,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 अन्वये कारवाई करून त्यांना नोटिसावर सोडण्यात आले। यामध्ये लॉजच्या मॅनेजरचा देखील सहभाग आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचं सोन्याचं गंठण कापून लंपास करण्यात आल्याची घटना आज 19 ऑक्टोबर रोजी गंगाखेडच्या बस स्थानकात घडली। चोरी झाल्याचं लक्षात येताच प्रवाशांसह बस तपासणीसाठी थेट गंगाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आली। तिथं प्रवाशांची झडती घेण्यात आली, मात्र चोरटा बस स्थानकातूनच चोरी करून पसार झाला असल्याची माहिती समोर आली आहे। सोनी सन्स कलेक्शन, वसमत रोड, परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।